वेलकम ऑल ऑफ यू, वेलकम टू द PSIR ॲनालिसिस. पहा, PSIRची म्हणजेच ऑप्शनलची आता सगळे मुख्य परीक्षा पेपर झालेले राज्य सेवा आयोगाचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे, आणि आज ऑप्शनलचा देखील पेपर कंप्लीट झाला आणि आज आपण PSIRचं ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. पहा, ॲनालिसिस कशासाठी करायचं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की MPSCचा राज्यसेवेचे जे काही फर्स्ट एक्झाम होती याच्यामधून आपल्याला काय शिकायला भेटलं, लर्निंग्स काय, आपल्या याच्यातून शिकवण काय मिळाली, की कशा पद्धतीने 2026च्या येणाऱ्या मेन्सचं प्रिपरेशन आपल्याला करता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या त्यातून लर्निंग करायचं की त्याच्यामध्ये करंट अफेअरचा किती रोल होता, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचा, क्रॅश कोर्सचा, आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये UPSCचे जे PYQ आहे त्याचा किती रोल होता, त्याचा ॲनालिसिसचा किती रोल होता, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याचा ॲनालिसिससुद्धा किती महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं उद्दिष्ट काय, आपल्याला हे अंडरस्टँडिंग करायचं आहे की आपल्याला पुढे येणाऱ्या आयोगाच्या पेपरनुसार, मुख्य परीक्षेनुसार, त्याचबरोबर जे विद्यार्थी नव्याने प्रिपरेशन सुरू करणार आहेत ह्या वर्षीपासून राज्यसेवेचं, UPSCचं, त्यांच्यासाठी कशा प्रकारे आपल्याला याच्यातून शिकवण मिळेल, लर्निंग्स मिळेल, आणि त्यातून काय ॲनालिसिस, ट्रेंड ॲनालिसिस कसं करता येईल हे आपण बघणार आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द डिस्कशन. सो सगळ्यात पहिलं पेपर 1. पेपर 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझा ॲनालिसिस सांगतो. एक, क्वेश्चन्सचे आन्सर जे होते ते इझी होते. तुमच्याकडे कंटेंट होतं, तुम्ही पाहिलं असेल, जर ज्यांनी सफिशियंटली अभ्यास केला त्याच्याकडे कंटेंट होतं, आणि ज्यांनी आपल्याकडे क्रॅश कोर्स केला होता त्या क्रॅश कोर्समध्ये नोट्स दिल्या होत्या. जे विद्यार्थी क्रॅश कोर्सच्या मेन्सला होते त्या कोणालाही विचारा, जर नोट्सच्या बाहेरचा एकही प्रश्न आला तर असला तर तिथून पुढं एकही प्रश्न नाही. हां, असं एकदम क्लेम करणं चुकीचं आहे, बट हां मी सांगेल 1 किंवा 2 क्वेश्चन एक्सेप्शनल होते जे नोट्सच्या डायरेक्टली कनेक्टेड नव्हते, परंतु नोट्समधलं कंटेंट वापरून ते सोडवता येण्याजोगे होते. ठीक आहे, परंतु मी हे म्हणणार नाही की ते डायरेक्टली माझ्या नोट्समधून चालू आहे. डेफिनेटली ते क्वेश्चन्स डायरेक्टली नोट्समधून नव्हते, पण त्यातलं कंटेंट वापरून तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यासारखे होते. अदरवाईज 1-2 एक्सेप्शन सोडले तर सगळ्या तुम्ही ॲज इट इज नोट्समधून कव्हर करू शकत होता. तेवढे 200 पाणी नोट्स वापरले असते पेपर 1 साठी तर डन होतं. ठीक आहे, सो अगेन पेपर 1 आन्सर्स इझी होते, बट प्रॉब्लेम कुठं होता, तर प्रॉब्लेम हा होता की क्वेश्चन समजायला डिफिकल्ट होते. समजायला डिफिकल्ट म्हणजे काय, की यातून तुम्हाला काय करायचं होतं. अगेन मी सांगितलं, राज्यसेवेच्या GSच्या प्रश्नांच्या बाबतीत पण मी उल्लेख केला होता की जे काही इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स आहे ना, ते इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. सो मोठ्या प्रमाणात इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स झालं होतं, आणि ते इथं सुद्धा ऑप्शनलमध्ये पाहायला मिळालं. मी तुम्हाला प्रूव्ह करून देईन थोड्या वेळात. ठीक आहे, सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्वेश्चन समजायला डिफिकल्ट होते. क्वेश्चन समजणे म्हणजे काय, की ॲक्च्युली क्वेश्चनची डिमांड काय आहे आणि आपल्याला लिहायचं काय आहे, कोर डिमांड काय आहे, ते समजणं मुश्किल गेलं. आणि डेफिनेटली पेपर 1च्या पार्ट A मध्ये तो प्रॉब्लेम आढळला. पार्ट B मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते, काही प्रॉब्लेम नव्हता. पण पार्ट Bचा प्रॉब्लेम असा झाला की विद्यार्थ्यांना स्पेसिफिसिटी, विशेष कंटेंट पाहिजे होतं, स्पेशल. जे टॉपिकचं आहे ते रँडमाइज कंटेंट नको होतं, त्या स्पेशल टॉपिक्स. सो त्याची तशी त्या पद्धतीने तयारी असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये एक्सेल करेल. मी सांगितलं होतं ऑलरेडी की जर क्रॅश कोर्समध्ये असाल तर ह्याच गोष्टी मी कव्हर केलेल्या होत्या. मी तुम्हाला प्रूफसह सांगेल, तोपर्यंत मी जास्त बोलणार नाही. बट क्वेश्चनचं ॲनालिसिस करता पेपर ओव्हरऑल इझी होता, कंटेंट लिहिण्यासारखं होतं, परंतु क्वेश्चन समजायला डिफिकल्ट होते. मग आपण याच्यातून लेसन काय घेतलं की क्वेश्चनचे अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, आणि त्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत पुढच्या वेळेस. मग आता क्रॅश कोर्समध्ये जेवढे केवढे UPSCचे PYQ आहेत, सो PYQ डिकोड सिरीज सुरू करणार आहोत. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर PYQ डिकोड सिरीज घेऊया. याचा अर्थ काय, की क्वेश्चन आणि त्याचं मिनिंग शोधणं बस. तुम्हाला आठवत असेल, जे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात त्यांना माहिती आहे की मी सुरुवात तिथून करतो, की मी अगोदर सांगितलेलं आहे, कोणी माझ्याकडे प्रिपरेशनला आलं आणि त्याने जर नव्याने प्रिपरेशन सुरुवात केली असेल तर मी त्याला सांगतो मग PYQ उचल आणि फक्त रोज 5 क्वेश्चनचे अंडरस्टँडिंग करून घे. उत्तर शोधायच्या मागे लागायचं नाही, क्वेश्चन समजतोय का हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. ते समजलं, त्यात जे विद्यार्थ्यांनी ते रिलिजियसली फॉलो केलं असेल सिन्सिअरली, त्यांना आज प्रॉब्लेम नसेल आला. अदरवाईज कंटेंट सोपं होतं, कंटेंट एक्झॅक्ट होतं. मी तुम्हाला सांगून देईल ते कशा प्रकारे. सो हे मेजर 2 टेक अवेज आहेत. त्याचबरोबर तिसरा टेक अवे काय आहे, तर यस, करंट अफेअर गोइंग टू बी रिलिव्हंट. बट हे पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी मला पेपर 2चं पण अनालिसिस करावं लागेल अगोदर, म्हणून हा पॉईंट थोडासा ठेवतो. बट तुम्हाला दिसून येईल करंट अफेअर अगदी महत्त्वाचं आहे. आता करंट अफेअर मग प्रश्न पडतो, कुठपर्यंतचं करायचं सर, कुठपर्यंतचे करंट अफेअर करायचे. आता प्रॉब्लेम काय सांगतो. क्वेश्चन आला होता इंडिया जपान रिलेशनवरती. लेट सपोज क्वेश्चन आला, सपोज इंडिया इस्रायल रिलेशनवरती. उदाहरण घ्या,
की भारत आणि इस्रायलच्या रिलेशनमध्ये 2014 पासून कसे बदल झाले, हा प्रश्न आलेला आहे ह्याच वर्षाचा आयोगाचा आत्ता पेपरमधला प्रश्न दाखवतो तुम्हाला. मग काय बदल झालेले आहेत असा प्रश्न आला. मग ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आपल्याला रिलिव्हंट काय, आता फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली मीटिंग सुद्धा महत्त्वाची, ती सुद्धा तुम्हाला उत्तरामध्ये इन्क्लूड करावं लागणार आहे. जरी प्रश्न नसला तरी, जरी प्रश्न असा नाही की 2026च्या फेब्रुवारीच्या मीटिंगबद्दल लिहा, प्रश्न जुनाच आहे, प्रश्न स्टॅटिक आहे, परंतु तुम्हाला त्याच्यात करंट अफेअर इन्क्लूड करावं लागणार आहे. आणि हा रोल सगळ्यात जास्त दिसून येईल तुम्हाला करंट अफेअरचा, खास करून ऑप्शनलमध्ये. जी चालू घडामोडींची भूमिका आहे ना ती हीच आहे की ज्या चालू काल जे झाले ना आज लगेच इन्क्लूड करता आलं पाहिजे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाले न्यूझीलंड सोबत, लगेच इन्क्लूड करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हे बट पेपर 2च्या ॲनालिसिसकडे परत येईल मी, त्याच्या आधी पेपर 1चा ॲनालिसिस पाहूया. काय पहिला प्रश्न. आता दुसरी गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, जर अशाच प्रकारे मी जर मागच्या PYQचं ॲनालिसिस केलं तर तुम्ही पाहिलं असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजही जाऊन पहा. मंडेला मी 2 व्हिडिओज टाकले होते. एक व्हिडिओ होता पेपर 1 साठी आणि एक व्हिडिओ होता पेपर 2 साठी. यात काय केलं होतं, ही चालवली होती आपण प्रिडिक्शन सिरीज. ठीक आहे, प्रिडिक्शन ॲनालिसिस सिरीज तुम्ही जाऊन पहा आजही. त्या प्रिडिक्शन ॲनालिसिस सिरीजचं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो इथे 2-3. एक्झाम्पल नंबर 1, 3 टॉपिक होते समानतेमध्ये, समानता आणि स्वातंत्र्य यांच्यातील संबंध, वेगवेगळ्या प्रकारच्या समानता, आणि तिसरा टॉपिक होता सकारात्मक कृती, अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हटलं. मी त्यावेळेस जाणून बुजून सांगितलं होतं की ह्या 3 टॉपिकमध्ये पैकी एक टॉपिक येणार आहे आणि खास करून सकारात्मक कृती हा येणार आहे. प्रिपेअर करून जा, तो प्रश्न आलाच. ठीक आहे. सो डन फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, त्यानंतर मी क्वेश्चन विचारला होता, सांगितलं होतं की जे काही पार्टी सिस्टीम आहे त्याचा इतिहासाबद्दल क्वेश्चन येतो, त्याच्या उत्क्रांतीबद्दल क्वेश्चन येतो, इतिहास किंवा कोएलिशन बेस्ड पॉलिटिक्स म्हटलं होतं त्याला, कोएलिशन बेस्ड पॉलिटिक्स. ठीक आहे. सो कोएलिशन बेस्ड पॉलिटिक्सवरती क्वेश्चन येतो आणि त्याचा इतिहास विचारला जातो, त्याचे महत्त्व विचारले जाते. हे 2 पैकी एक क्वेश्चन येण्यास सांगितलं होतं, याच्यावर क्वेश्चन आला पार्टी सिस्टीमचा इतिहास लिहा. ठीक आहे, डन. अजून खूप सारे एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला प्रूव्ह करून देईल. त्याच्यानंतर भारताचा जे काही इंडियन नॅशनल मूवमेंट झाली, भारतीय राष्ट्रीय चळवळ, त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन लिहिण्यासाठीचा प्रश्न असतो. दृष्टिकोन की त्याच्याबद्दलचे दृष्टिकोन लिहा, आणि खूप सारे दृष्टिकोन आहे. उदारमतवादी दृष्टिकोन आहे, मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, रॅडिकल ह्युमॅनिझम म्हणजे मूलगामी मानवतावादी दृष्टिकोन आहे, त्याच्यानंतर दलित पर्स्पेक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समाजवादी पर्स्पेक्टिव्ह आहे. हे 5 सांगितले होते सिलेबसला, हे 5 आहेत. ह्या 5 पैकी मी 2 सांगितले होते. आजही तो व्हिडिओ जाऊन तुम्ही प्रूव्ह करा बघा. मी सांगितलं होतं आयदर मार्क्सवादी येईल किंवा दलित पर्स्पेक्टिव्ह येईल, आणि त्याच्यात हे पण सांगितलं होतं मार्क्सवादी आल्यानंतर स्कॉलर्स कोणते लिहायचे. 1च तासाचा व्हिडिओ होता तो, ज्यांनी ऐकलं ना वाचलं ना त्यांना एवढं कंटेंट मिळालं त्याच्यातून, मी तुम्हाला खूप सारं प्रूव्ह करून देईल. ठीक आहे. हाच क्वेश्चन आला डायरेक्टली ॲज इट इज मार्क्सवादी, आणि तो मी हे पण सांगितलं होतं हा क्वेश्चन 10 मार्करलाच येणार, आणि तो 10 मार्करलाच क्वेश्चन होता. दॅट इज द काइंड ऑफ लेवल ऑफ ॲनालिसिस असली पाहिजे. त्या लेवलला जाऊन तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे, आणि तोच हे ट्रेंड पेपर आहे ना तेवढाच घुळून पेलला पाहिजे. 26ला प्रेडिक्शन करता आलं पाहिजे. ठीक आहे. मी सांगतो काय प्रेडिक्शन होणार आहे. पुढे काय बघा, हा झाला दुसरा. त्यानंतर खूप साऱ्या कॉन्स्टिट्यूशनल नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, संविधानिक आणि गैरसंविधानिक संस्था आपण त्याला म्हणतो, बिगर संविधानिक. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगितलं होतं 3 बॉडीज अतिशय महत्त्वाच्या आहेत, इलेक्शन कमिशन, कॅग आणि फायनान्स कमिशन. मी सांगितलं होतं फायनान्स कमिशन ऑलरेडी GS2 मध्ये आले, बट रिपीट होऊ शकतं ते, पण ते संघ राज्यवादामध्ये येईल. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येईल असं सांगितलं होतं, आणि या दोन्हीपैकी एक कोणताही क्वेश्चन येईल, तुम्हाला 2 करून जायचे होते. आणि यातल्यापैकी पण इलेक्शन कमिशनवरती मी काय क्वेश्चन येईल सांगितलं होतं, एक तर अपॉइंटमेंट्स म्हणजे त्याचं स्वरूप काय, त्याची रचना काय, आणि त्याचा इंडिपेंडन्स स्वायत्तता म्हणजेच त्याचं फंक्शन कार्य कसं आहे, हे 2च टॉपिक करून जायला सांगितलं होतं हे इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा. तिसरा एक टॉपिक सांगितला होता त्याच्या रिफॉर्म्स काय, सुधारणा. बट हे 2 टॉपिक एकत्र करून त्यांनी प्रश्न विचारला, डायरेक्ट हिट. सी दॅट इज हाऊ वी अंडरस्टँड. ठीक आहे. सो तशा प्रकारे ॲनालिसिस करून एवढं डायरेक्ट हिट क्वेश्चन आलेले असले पाहिजे. पुन्हा त्यानंतर सांगतो आपण टोटल किती टेस्ट घेतल्या, टोटल 5 टेस्ट घेतल्या. कशावरती, पेपर 1 वरती, आणि पेपर 2 वरती टोटल 4 टेस्ट घेतल्या. ठीक आहे. सॉरी, पेपर 2 वरती 5 घेतल्या कारण करंट अफेअर जास्त होतं, भरपूर साऱ्या कंट्रीज कव्हर करायला होत्या. सो पेपर 2 वरती 5 घेतल्या, पेपर 1 वरती 4 टेस्ट घेतल्या होत्या. त्या 4 टेस्टमध्ये सांगतो मी, एंड ऑफ आयडियोलॉजी, विचारधारेचा अंत, हा क्वेश्चन मी 2 वेळा प्रॅक्टिस करून घेतला, 2 वेळा रिपिटेटिव्हली विचारला होता, मुद्दाम विचारला होता. मी सांगितलं होतं 3 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन येऊ शकतो एंड ऑफ आयडियोलॉजीमध्ये. एक तर एंड ऑफ आयडियोलॉजी क्वेश्चन येईल,
किंवा एंड ऑफ हिस्ट्री क्वेश्चन येईल. आणि तिसरं म्हणजे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन, सभ्यतेचा संघर्ष. ह्या तीनपैकी एक क्वेश्चन येईल म्हटलं होतं. एंड ऑफ आयडियोलॉजीवर क्वेश्चन येईल आणि हाच टेस्ट सिरीजमध्ये प्रॅक्टिस करून घेतला होता. सो जरी आपण क्रॅश कोर्समध्ये, आणि क्रॅश कोर्समध्ये मी हा क्वेश्चन त्या टॉपिकमधला हा क्वेश्चन ॲज इट इज लिहून दिला होता. क्वेश्चन, त्याचे प्रस्तावना काय असेल एक्सेट्रा, तुम्ही क्रॅश कोर्सवाल्यांच्या नोट्स बघा. इव्हन ते लेक्चर सुरू झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल पहिला जो टॉपिक आहे आपला पॉलिटिकल थिअरी म्हणून, त्या पॉलिटिकल थिअरीमध्ये काय काय येईल हे सांगितलं होतं की आधुनिक दृष्टिकोन काय आहे किंवा आधुनिक अप्रोच काय, मॉडर्न अप्रोच काय, ट्रॅडिशनल अप्रोच. आणि त्याच्यात सांगितलं होतं क्वेश्चन आला तर बिहेवियरलिझम, वर्तनवादावरती क्वेश्चन येईल किंवा उत्तर वर्तनवादावरती क्वेश्चन येईल. आणि तो क्वेश्चन आला. आता ह्याच्या बेसिसवर नेक्स्ट टाइमला कोणता क्वेश्चन येणार हे सुद्धा मला माहिती आहे आता. ठीक आहे, कारण ह्यावेळेस वर्तनवादावरती क्वेश्चन आला तर मी आत्ता सांगतो पुढच्या वेळेस आयदर उत्तर वर्तनवादावरती क्वेश्चन येईल किंवा मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्हवरती क्वेश्चन येईल. मल्टीकल्चर म्हणजे बहुसांस्कृतिकवाद किंवा व्हॅल्यू प्लुरलिझमवरती क्वेश्चन येईल, मूल्य बहुलवाद. हे तीनपैकी एक क्वेश्चन येण्याची अपेक्षा नाही तर चौथा फिक्स आहे. मग आपल्याला हे चारच करायचे ना क्रॅश कोर्समध्ये. हे कामच काय, प्रिडिक्शन करणे, त्या प्रिडिक्शननुसार नोट्स बनवले, त्याचे रिव्हिजन करणे. क्रॅश कोर्समध्ये मी शिकवतो स्वतःचे सगळे टॉपिक्स, त्या नोट्स तुम्ही हँड रिटन इथं मी लिहून देतो, काही गोष्टी प्रिंट आउटच्या फॉर्ममध्ये देतो आणि ते जाऊन टेस्टमध्ये प्रॅक्टिस करणे. दर सॅटर्डे संडे असते आन्सर रायटिंग प्रोग्राम थ्रू PYQच्या प्रॅक्टिस करणे, त्याचे रिव्हिजन करणे, करंट अफेअरची सिरीज वॉच करत राहणे जेणेकरून त्याला कंटेंट सफिशियंट होत राहील आणि यू आर रेडी फॉर एक्झाम. हे सगळं आपण क्रॅश कोर्समध्ये कव्हर करून घेतो आणि मी तुम्हाला त्याचे सगळे स्क्रीनशॉट टेलिग्राम चॅनलवर टाकलेत प्रूफसाठी, तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, सो क्वेश्चन पाहायला सुरुवात करूया. पहिलं, बिहेवियरल अप्रोच टू द स्टडी ऑफ पॉलिटिकल. मी ऑलरेडी एक्सप्लेन केला होता हा बिहेवियरल अप्रोच काय आहे ते. सो डिटेलमध्ये सोपा क्वेश्चन होता. व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ क्लासिकल लिबरल अंडरस्टँडिंग ऑफ द स्टेट. सी, आता हा क्वेश्चन सोपा होता, ट्रस्ट मी, फार सोपा क्वेश्चन होता. बट क्वेश्चन समजायला अवघड होता, उत्तर लिहायला सोपा होता. क्वेश्चन काय होता, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ क्लासिकल लिबरल अंडरस्टँडिंग ऑफ द स्टेट. मीन्स तुम्हाला काय करायचं होतं बघा, अंडरस्टँडिंग ऑफ स्टेट आहे हा एक पार्ट, डिवाइड करायचा होता क्वेश्चन. व्हॉट इज द क्लासिकल लिबरल अंडरस्टँडिंग ऑफ स्टेट हे लक्षात ठेवायचं. क्लासिकल लिबरल म्हणजे काय, अभिजात उदारमतवादी. मग जे काही तुम्ही आठवून बघा आपल्या टेस्टमध्ये आणि नोट्समध्ये मी एक तक्ता बनवून दिला होता की अभिजात उदारमतवादी वर्सेस आधुनिक उदारमतवादी. आणि ह्या तक्त्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून दिल्या होत्या की यांचं समाजाबद्दलचं काय ओपिनियन आहे, यांचं स्टेट राज्याबद्दलचं काय ओपिनियन आहे, त्यानंतर यांचं हक्कांबद्दलचं काय ओपिनियन आहे, त्यानंतर इक्वॅलिटीबद्दल काय ओपिनियन आहे आणि पुढे हे इक्वॅलिटी पण कामा येणार आहे सांगतो. ठीक आहे, हा देखील. आणि हे अशा पद्धतीने मी तक्ता बनवून दिला होता डायरेक्ट ऑप्शनलमध्ये. त्याच्यामध्ये हे जर क्लासिकल लिबरलिझमचं स्टेटबद्दलचं काय ओपिनियन आहे ना, उदाहरणार्थ नाईट वॉचमॅन स्टेट आहे, रात्रीचा पहारेकरी स्टेट, मिनिमल स्टेट आहे, न्यूनतम राज्य आहे, ह्या ज्या कन्सेप्ट होत्या, ह्या कन्सेप्ट आणि मग याचे ड्रॉबॅक काय आहे ते लिहायचे होते. मग याचे ड्रॉबॅक कोणी दिलेले आहेत, एक मॉडर्नमध्ये काही ड्रॉबॅक दिलेले आहेत, दोन पहा सिलेबस ज्याचा पार्ट आहे ना त्याला सुद्धा उत्तर येईल. ड्रॉबॅक कोणी कोणी सांगितले, ड्रॉबॅक याचा अर्थ काय, काहीतरी टीका केलेली आहे, सो क्रिटिसिझम लिहायचं होतं सिम्पल. फक्त ते ड्रॉबॅकच्या भाषेत लिहायचं होतं, टीकेच्या भाषेत नाही लिहायचं. मग कोणी कोणी केलेली बघा ड्रॉबॅक, मॉडर्नवाल्यांनी केलेली, आधुनिक लिबरल्सनी. दोन, वेलफेअर अप्रोच जे होता. ठीक आहे, सो न्यू लिबरल्स आणि क्लासिकल्स हे बऱ्यापैकी सेम आहेत, बट ॲट द सेम टाइम मॉडर्न जे होते ज्यांचा वेलफेअरिस्ट अप्रोच होता, कुठेतरी कल्याणकारी राज्याची संकल्पना घेऊन येणं त्यांनी, म्हणजे सोशल लिबरल्स, समाजवादी उदारमतवादी. ठीक आहे, त्यानंतर फेमिनिस्ट लोकांनी याचा ड्रॉबॅक काढलेला आहे की याच्यात व्हेर इज वुमेन, ड्रॉबॅक आहे. त्यानंतर मार्क्सिस्ट लोकांनी काढलं आहे की त्यांचं काय म्हणणं आहे, हे मार्केटमध्ये हस्तक्षेप करू नका, याचा अर्थच असा आहे की कुठंतरी असमानता येणार आहे, कुठंतरी वर्कर्स लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने गोष्टी असणार आहे. सो हे त्याचे ड्रॉबॅक्स आहे. तुम्हाला 10 मार्काला एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणि याचे स्कॉलर्स होते ॲडम स्मिथपासून सुरुवात. येते लक्षात, म्हणजे क्वेश्चन तुमच्या अगदी ओळखीचा होता, परंतु त्या क्वेश्चन समजणं आणि काय लिहायचं हे समजणं ही फार डिफिकल्ट होतं. ठीक आहे, पुढे काय बघा, डिस्कस द मेजर सोर्सेस ऑफ लिजिटिमसी, अधिमान्यतेचे प्रमाण. आता तुम्हाला आठवत असेल तर मी त्याच डिस्कशनमध्ये सांगितलं होतं, सोमवारी झालेल्या प्रेडिक्शन सिरीजमध्ये, प्रेडिक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्हाला लिजिटिमसी अधिमान्यतेवरती क्वेश्चन येईल त्यावेळेस सरळ सरळ एक गोष्ट काढून यायची फॉर्म्युला. ती काय फॉर्म्युला आहे, लिजिटिमेट पॉवर इज इक्वल टू ऑथॉरिटी. हा फॉर्म्युला काढायचा सिंपल, आणि हा फॉर्म्युला इथं लागू पण पडतो. कसं सांगतो मी, याचे सोर्सेस लिहायचे होते, स्रोत लिहायचे होते की म्हणजे कोणतंही राज्य आहे त्या राज्याच्या
अधिमान्यतेला कोणत्या कोणत्या प्रकारे अधिमान्यता त्या राज्याला मिळू शकते, जे लोक सत्तेत आहेत त्यांना अधिमान्यता कशी मिळू शकते. जर ती अधिमान्यता त्यांच्याकडे असलेली शक्ती अधिमान्य असेल म्हणजेच ते ऑथॉरिटी असतील तर, बरोबर. आणि मग ऑथॉरिटी वेबरने दिलेली आहे. सिंपल, मी सांगितलं होतं जिथं जिथं ऑथॉरिटी कन्सेप्ट येईल त्या ठिकाणी वेबर लिहायचं. आणि वेबरने 3 टाईपची ऑथॉरिटी सांगितली आणि त्या 3 ठिकाणी दीज आर द सोर्सेस ऑफ लेजिटिमसी. ते लेजिटिमसीचे सोर्सेस स्रोत बनून जातात. म्हणजे कोणती? ट्रॅडिशनल नेचर, पारंपरिक असेल, लिगल रॅशनल असेल आणि तिसरं म्हणजे कॅरिस्मॅटिक पर्सन असेल. ठीक आहे. सो ही झाली. इन शॉर्ट काय लिहायचं होतं ह्या क्वेश्चनमध्ये? या क्वेश्चनमध्ये लिहायचं होतं पॉलिटिकल ऑब्लिगेशन. फॉर एक्झाम्पल सांगतो बघा, ऑफ होब्सचे राजकीय बंधन. सिंपल टॉपिक होता, हा कव्हर केला होता, त्याच्या जागी हा रिप्लेस करायचा होता फक्त बस. आणि लिजिटिमसी म्हणजे काय समजून घ्या. कोणतेही सरकार असेल, सत्तेत असेल, त्याला सत्तेत पॉवर मिळते, शक्ती मिळते. ती सत्ता, ती शक्ती वापरण्यासाठी लोकांची संमती लागते, त्याला म्हणतात अधिमान्यता. मग ती संमती कशा प्रकारे? होब्स म्हणतो ती संमती यामुळे मिळेल कारण ते स्टेट राईट टू लाईफ देते, अदरवाईज त्याशिवाय तुमची लाईफ धोक्यात आहे. मग सो राईट टू लाईफ ऑर प्रोटेक्शन ऑफ द लाईफ बिकम्स द सोर्स. लॉक काय म्हणतो? विल नॉट डिपेंड ऑन द फ्युचर बिकम्स द सोर्स. कारण जरी रॅशनल असलो तरी, म्हणजे मी लॉक एक्सप्लेन करायची गरज नाही मला सांगायचं. सो पॉलिटिकल ऑब्लिगेशन इंडियामध्ये कुठून मिळाले? वी द पीपल ऑफ इंडिया, कॉन्स्टिट्यूशन, जनरल विल ऑफ द. सो सोशल कॉन्ट्रॅक्टमधून मिळतं. त्यानंतर प्रिअम्बल, रुसोचं जनरल विल, सामान्य इच्छा जी संकल्पना आहे त्याच्यातून तुम्हाला अधिमान्यता मिळते. कॉन्स्टिट्यूशनमधून अधिमान्यता मिळते. सो हे खूप सारे वेगवेगळे स्रोत आहेत अधिमान्यतेचे. हे सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला फक्त कन्सॉलिडेट करायच्या होत्या. याचाच अर्थ काय? इंटरलिंकिंग. इथे एक टॉपिक दिसतो का डायरेक्टली? नाही. इंटरलिंकिंग अतिशय महत्त्वाचं आहे. इंटरलिंकिंगवरती क्वेश्चन्स येतात, ते GS असू द्या किंवा ऑप्शनल. पुढे काय बघा, व्हॉट आर द प्रॉमिनंट फीचर्स ऑफ इकोफेमिनिझम. फीचर्स लिहायचे होते, महत्त्वाचे काय? आता याची तोडफोड केली तर नावातच आहे इको फेमिनिझम. पर्यावरणीय स्त्रीवादाची वैशिष्ट्ये लिहायची होती. सो किती आर्ग्युमेंट लिहायला? एक तर मी डिस्कस केलं होतं, मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं इको फेमिनिझम म्हणजे लक्षात ठेवायचं वंदना शिवा, आणि हे क्रॅश कोर्सला डिस्कस केलं होतं. वंदना शिवा फेमिनिझमवरती 4 क्वेश्चन लिहून दिले, त्याच्यापैकी एक टॉपिक हा होता. हां, मी हे डिटेल नव्हतं डिस्कस केलं कारण का मला 10 मार्कासाठीच येणार आहे, हे गॅरंटी. हा क्वेश्चन 20 मार्कासाठी नाही येणार आहे. आला तरी मी ते 10 मार्काचंच कंटेंट स्ट्रेच करून लिहिणार आहे. म्हणून मी एकच पेज लिहून दिलं होतं त्याच्याबद्दल आणि एकच स्कॉलर लिहून दिले होते, ते म्हणजे वंदना शिवा. एवढंच लक्षात ठेवायचं होतं. बट तुम्हाला माहिती आहे ना, हे इकोलॉजी आणि हे फेमिनिझम मिक्स करा की कशा प्रकारे, मग डिबेट्स लिहा ना की कशा प्रकारे जे लिबरल्स आहेत, उदारमतवादी आहेत, त्यांनी काय केलेले आहे? जेंडर डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे. कुठंतरी जेंडरमध्ये कन्फ्लिक्ट निर्माण केले आहेत, मेल व्हर्सेस फिमेल. त्याबरोबर कशामध्ये की अजून डेव्हलपमेंट व्हर्सेस नेचर, याच्यामध्ये त्यांनी क्रिएट केलेली रिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर तिसरी रिफ्ट त्यांनी तयार केलेली कशामध्ये? तर याला उत्तर काय दिलं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यानंतर तिसरी काय दिली की फंक्शन्स ऑफ मेल अँड फिमेल. नेचर ऑफ मेल अँड फिमेल तर आहेत, स्वरूप काय, पण फंक्शन पण काय. फॉर एक्झाम्पल मेन मस्क्युलिनिस्ट आहे, ज्याला काय म्हणतात थिअरी ऑफ मॅस्क्युलिनिझम म्हणतात. ठीक. सो ही डिबेट लिहायची होती सरळ इको फेमिनिझम. याची वैशिष्ट्य लिहायची होती. जेंडर जस्टिस आणि फॅमिलीमध्ये पण सुद्धा ते येतं की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट कसा फॅक्टर बनतं फेमिनिझमचा, ते लिहायचं होतं. ग्रेट स्कॉलर होते वंदना शिवा. ज्याला वंदना शिवा आठवले डन. ठीक आहे. पुढे काय बघा, एक्सप्लेन द मेजर कम्युनिटेरियन ऑब्जेक्शन. प्रिडिक्शन, सिलेबस, ॲनालिसिस, वॉट एव्हर घ्या. क्वेश्चन डायरेक्ट आहे. टेस्ट सिरीजमधून आहे, क्रॅश कोर्समध्ये नोट्समध्ये लिहून दिलेला आहे क्वेश्चन ॲज इट इज. रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. ठीक आहे. सो पहा, सो पहिला क्वेश्चन होता, मी तुम्हाला सांगितलं होतं ॲज इट इज लिहून दिलं होतं बघा. पहिल्या क्वेश्चनमध्ये क्लासिकल लिबरल्स, त्याच्यामध्ये दिलं होतं राज्याची संकल्पना काय. हे नोट्सचा स्क्रीनशॉट घेतला आहे मी. ॲज इट इज आहे. मर्यादित राज्य, रात्रीचा पहारेकरी राज्य हा अतिशय पण आवश्यक असलेले वाईट आहे. ठीक आहे. म्हणजे नेसेसरी इव्हिल म्हणतो. अदृश्य हात, इनव्हिजिबल हँड, ॲडम स्मिथ. ठीक आहे. बाह्य सुरक्षा महत्त्वाची. अधिमान्यता ऑलरेडी मी सांगितलं होतं अधिमान्यतेबाबत. ठीक आहे. अधिमान्यता, नैतिक कर्तव्य, काय कर्तव्य ते सगळं लिहिले. सॉक्रेटिस काय म्हणतो अधिमान्यता कुठून मिळेल, अरिस्टॉटल काय म्हणतो कुठून मिळेल, हे सगळे थिअरी ऑफ डिवाइन राईट किंवा डिवाइन ओरिजिन, दैवी उत्पत्तीचा. म्हणजे राजा हे मी किती वेळा डिस्कस केलं, मनू हे ब्रह्मपुत्र आहे असं मानलं जातं, ब्रह्मानी क्रिएट केलेलं आहे असं म्हटलं जातं. काय आहे ते डिवाइन थिअरी ऑफ किंगशिप. सो राजाच हे एक प्रकारे देवाचं रूप आहे, त्यातून अधिमान्यता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रुसो सांगितलं, युटिलिटेरियनिझम सांगितलं, TH ग्रीन सांगितलं, इच्छा, जॉन रॉल्स बद्दल सांगितलं. सो हे सगळे ठीक आहे
प्रतिकाराचा किंवा बंडाचा हक्क सुद्धा मिळतो. ही सुद्धा एक सोर्स ऑफ लेजिटिमसी आहे की जर तुम्हाला प्रतिकार करण्याचा हक्क मिळाला तर समोरचा रेडी तो ऍक्सेप्ट करण्यासाठी, राईट टू रिव्हॉल्ट. ठीक आहे. सो सेम तिथून क्वेश्चन येणार आहे. त्याच्यानंतर बघा मेजर ऑब्जेक्शन्स, मायकल सँडल अँड मायकल वॉल्झर, हे 2 पॅरेग्राफ दिले होते मी फक्त, बस इंग्लिशमध्ये पण होते मराठीमधून पण. हे 2 पॅरेग्राफ ॲज इट इज लिहून यायचे होते 10 मार्काला, बस पूर्ण वाक्यात लिहायचं होतं, बस दॅट्स इट. याच्या पलीकडे काहीच नव्हतं ते, आणि मी हेच 2 दिले होते. आता तुम्ही म्हणसान नाही सर हे खूप सारे दिले असून त्याच्यातून हे शॉर्ट काढला असेल, मी तुम्हाला आखी PDF पाठवतो. त्याच्यात मी 2च क्वेश्चन डिस्कस केले तर रॉल्स थिअरी ऑफ जस्टिसमध्ये. एक रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस काय आहे आणि दुसरं त्याचे कम्युनिटेरियन क्रिटिक्स काय. बाकीचे खूप सारे क्रिटिक आहे पण ते न्यायाला क्रिटिक ठेवले, त्या टॉपिकमध्ये मी सांगितलं 2च क्वेश्चन येणार. तेच तुम्हाला तिसरा क्वेश्चन माझ्या टेस्ट सिरीजमध्ये त्या टॉपिकवर दिसणार नाही, माझ्या डिस्कशनमध्ये दिसणार नाही, माझ्या क्रॅश कोर्स. त्या 2च क्वेश्चन आहे आणि ते 2 क्वेश्चनवरती प्रश्न आहेत दोन्हीपैकी एक. आणि आता कम्युनिटेरियन विचारल्यात 100% 2026ला रॉल्स थिअरी ऑफ जस्टिसवरती एकतरी टॉपिकवरती क्वेश्चन असेल. आयदर त्याचे प्रिन्सिपल्स कोणते, ओरिजिनल पोझिशन म्हणजे काय, मूळ स्थिती सद्यस्थिती म्हणतो त्याला, ठीक आहे, रिफ्लेक्सिव्ह इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्याचं सेकंड पुस्तक काय पॉलिटिकल लिबरटी, किंवा त्याची थिअरी ऑफ जस्टिस काय हे एक्सप्लेन करायला. बट तोच क्वेश्चन येणार आहे. पुढे काय बघा, हा क्वेश्चन इंटरेस्टिंग होता. मी सांगितलं ना क्वेश्चन अवघड आहे समजायला, लिहायला फार सोपं आहे. सांगतो कसं डिकोड करता आला पाहिजे. बघ, ॲडव्होकेट्स ऑफ निगेटिव्ह लिबर्टी म्हणजे काय, जे काही अभावात्मक किंवा निगेटिव्ह स्वरूपाचे, नकारात्मक स्वरूपाचे जे स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्याचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांची समतेची संकल्पना काय आहे. आता ते समता आले पण ते ॲक्च्युली इक्वॅलिटी म्हणजे समानता, मग त्यांची इक्वॅलिटीची कन्सेप्ट काय ते समजून सांगायचं होतं. सिम्पल म्हणजे काय बघा, की जे कोणी निगेटिव्ह लिबर्टी ॲडव्होकेट करतं, मग निगेटिव्ह लिबर्टी कोणी सांगितलेली, होब्सनी, क्लासिकल लिबरल्स. होब्सचं ते वाक्य ज्याला आठवलं ना त्याला पूर्णपणे मार्क द्यायला पाहिजे, तर 20 पैकी 20 मार्क द्यायला पाहिजे ज्याला ते वाक्य आठवलं. ठीक आहे. कोणतं वाक्य ते, द एक्सटर्नल इम्पिडिमेंट्स टू द मोशन, एक्सटर्नल बाह्य अडथळे, इम्पिडिमेंट्स टू मोशन. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट ना, हे एक्सटर्नल इम्पिडिमेंट्स मोशन, एवढं जरी लिहून डॉट डॉट केलं तरी डन आहे, तुम्हाला समजला क्वेश्चन काय आहे. सो ज्यांनी आणि मग क्वेश्चन आपण कशा पद्धतीने कव्हर केला होता, मी क्लासमध्ये निगेटिव्ह लिबर्टी व्हर्सेस पॉझिटिव्ह लिबर्टी ही इझाया बर्लिनची कन्सेप्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन केली होती. की पॉझिटिव्ह स्वातंत्र्य म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य विरुद्ध नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे की माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये हस्तक्षेप न करणे, फक्त इथपर्यंत न करणे. आणि सकारात्मक म्हणजे काय, की जे डिसएडव्हान्टेजमध्ये आहेत, जे कुठेतरी दुर्बल घटक आहेत त्यांना मदत करणे जेणेकरून समानता आणता येईल, ही कन्सेप्ट आहे. आणि मग यामध्ये मेन महत्त्वाचा स्कॉलर येतो तो म्हणजे ड्वार्किंग. आणि ड्वार्किंगची कन्सेप्ट काय इक्वॅलिटीची ती लिहायची होती आणि ती आपण एक्झॅक्ट कव्हर केली होती. एवढीच लिहून दिली होती बघा. ड्वार्किंगची संकल्पना काय, अमर्त्य सेनची पॉझिटिव्ह लिबरलिझमची संकल्पना आहे ती. ठीक आहे. सो ही एक लिहून दिली होती, ही लिहून यायचं होतं ॲज इट इज डन. सो एवढं सोपं आहे ते. ठीक आहे. फक्त क्वेश्चन समजणं फार मुश्किल होतं कारण क्वेश्चन नेचर डिफिकल्ट होते. आता मी जे म्हटलं ना काही क्वेश्चन एक्सेप्शनल आहे तर यस, फॉर एक्झाम्पल अर्थशास्त्र. आता जे कौटिल्याचं अर्थशास्त्र होतं त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारले होते की व्हॉट आर द गोल्स ऑफ ह्युमन लाईफ आणि व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ नॉलेज. आता हे गोल्स ऑफ ह्युमन लाईफ हे मी ॲक्च्युली एन्शियंट इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारतीय पॉलिटिकल सिस्टीम, राजकारण किंवा राज्यशास्त्र, ठीक आहे, याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर केलं होतं. राजकीय विचार, प्राचीन भारताचे राजकीय विचार ह्या टॉपिकमध्ये कव्हर केलं होतं की व्हॉट आर द गोल्स ऑफ लाईफ. तुम्हाला पण माहिती आहे अर्थ, मोक्ष, काम, ठीक आहे. आणि आणखीन एक गोल राहिला काय, पैसे मिळवणे, ठीक आहे, मोक्ष मिळवणे, काम मिळवणे. याला म्हटलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये योगक्षेम. आणि हे डिटेलमध्ये शिकवलं होतं मी. आणि क्वेश्चन मला 2-3च एक्सपेक्ट असतात बट त्याच्याबद्दल डिस्कस नव्हतं केलं. बट हां, मी क्रॅश कोर्समध्ये याच्याबद्दल लिहून दिलं होतं आणि डिस्कशन केलं होतं. बट मी हे नाही म्हणणार बिलकुल आणि मी क्लेम पण नाही करत आहे की हा क्वेश्चन कुठून आला, आय डोंट नो. कारण हा नाही UPSC मध्ये स्टडी केला जात. व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ नॉलेज. कारण का देर आर मेनी ब्रांचेस ऑफ नॉलेज अमंग विच देर इज अ वन ब्रांच ऑफ नॉलेज. त्यातली एक अशी ब्रांच आहे जी राज्यशास्त्र म्हणजेच राजकारण, स्टेट, राज्य याच्याबद्दल डिस्कस करते ना. आपण कौटिल्याची तीच शाखा फक्त स्टडी करतो कारण पॉलिटिकल सायन्स म्हणून. यांनी दुसरी शाखा पण म्हणजे इतर शाखा कोणत्या कोणत्या ते विचारलं. फॉर एक्झाम्पल त्रिवेदी शाखा आहे म्हणजे वेदिक स्टडी करायचा, ती एक शाखा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी राज्याबद्दलची शाखा याला काय म्हटले, दंडनीती किंवा धर्मनीती.
राजधर्म पाळला पाहिजे, दंडनीती ती एक शाखा आहे. ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहे, परंतु आपण फक्त एकच स्टडी करतो. सो मी नव्हती कव्हर केली आणि मला गॅरंटी कोणी कव्हर केली पण नसेल, कारण ती नाही जनरली. बट हां, तर तिथून 50% क्वेश्चन अटेंड होत होता तुमचा. डिस्कस द मेन स्टेजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईट्स. 2 टॉपिक होती, तर मी ऑलरेडी सांगितलं होतं. देर इज 2 टॉपिक्स, डेव्हलपमेंट ऑफ राईट्स आणि डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईट्स. याची उत्क्रांती ह्या दोन्हीपैकी येऊ शकतं. आणि तुम्ही ओपन करून बघा, नोट्समध्ये ॲज इट इज टॉपिक कव्हर केलेला आहे. टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यावरती रिव्हिजन करून घेतलेली, लिहून घेतलेलं आहे. आणि क्वेश्चन मात्र वेगळ्या फॉर्ममध्ये विचारला होता. व्हॉट आर द 3 जनरेशन्स ऑफ राईट्स. आणि हा UPSCचा PYQ पण आहे, गिवन बाय केरल व्हॅसॅक. UPSCचा PYQ टेस्ट सिरीजमध्ये, क्रॅश कोर्समध्ये लिहून घेतलेला आहे एटसेट्रा. केरळ व्हॅसॅकचे 3 जनरेशन ऑफ राईट्स कोणते कोणते, सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. सिव्हिल पॉलिटिकल राईट्स, सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल राईट्स एटसेट्रा आणि डेव्हलपमेंटल राईट्स एटसेट्रा. सो 3 ह्युमन राईट्स. माझे इंट्रोडक्शन काय, ह्युमन राईट्सनी करायचं. राईट्स आर दोज एसेन्शियल कंडिशन्स ऑफ लाईफ विदाउट विच नो वन कॅन सिक्स टू बी ॲट बेस्ट, अँड इफ दीज राईट्स आर गॉट बाय द नेचर ऑफ बिईंग ह्युमन, वी कॅन डिफाईन इट बाय ॲज अ ह्युमन राईट्स. आणि मी ह्या वेळेस जे प्रिडिक्शन सिरीज झाली त्या प्रिडिक्शन सिरीजमध्ये सांगितलं होतं ह्युमन राईट्सवर क्वेश्चन येणार आहे. युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट्स काउन्सिलची एक डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन पाठ करून जा, ॲज इट इज लिहा, तो क्वेश्चन येणार आहे हे सांगितलं होतं. आयदर क्वेश्चन येईन ह्युमन राईट्सवरती असलेल्या टीका लिहा, किंवा त्याचा सिग्निफिकन्स लिहा, किंवा त्याच्यावरती असलेल्या टीका, किंवा 3 जनरेशन ऑफ राईट्स याच्यावरती क्वेश्चन येतात. याच्या पलीकडे जाऊन मल्टीकल्चरल पर्स्पेक्टिव्ह आहे, तो जो रिसेंट आहे. ठीक आहे, तो पुढच्या वेळेसाठी सोडूया 2026 साठी. सो हा क्वेश्चन आहे स्ट्रेट फॉरवर्ड, काहीच अडचण नाही हा क्वेश्चन ॲज इट इज येण्यासाठी. ठीक आहे. मी सांगितलं होतं बघा, 3 पिढ्या सरळ सरळ, 3 जनरेशन्स ऑफ द राईट, सिव्हिल पॉलिटिकल सोशो इकॉनॉमिक आणि कल्चरल अँड डेव्हलपमेंट, गिवन बाय द केरल व्हॅसॅक. 1 2 3. आणि ह्या शॉर्ट नोट्स आहेत, डिटेल नोट्स वेगळ्या आहे फाउंडेशनचे, लक्षात ठेवा. डिटेल नोट्समध्ये ह्युमन राईट्सबद्दल मी 3 लेक्चर घेतलेले आहेत, त्यातलं पूर्ण 1 लेक्चरमध्ये डिस्कस करतोय 2 तास, आणि लिहून दिलेले 4-5 पेजेस 6 पेजेस. पण ते सगळं तुम्हाला वाचणं शक्य आहे का, म्हणून मी ते नोट्स फॉर्ममध्ये दिलेले आहे, असं टेबल फॉर्ममध्ये. आणि तिथून डायरेक्ट क्वेश्चन आहे. ही फक्त 100 पेजेसची PDF आहे, 100 ते 120 पेजेसची PDF आहे. त्या 120 पेजेसच्या PDF मध्ये पूर्ण PSR 1A आपला कव्हर केलेला आहे मी. सो दॅट इज हाऊ द क्वेश्चन्स आर गोइंग टू बी आस्क्ड. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत, आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे काय बघा, व्हॉट आर द हॉलमार्क्स ऑफ डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी. मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये थिअरीज ऑफ डेमोक्रेसीवरती प्रश्न येणार नाही. UPSCने सुद्धा 7 वर्षानंतर सिलेबस आल्यानंतर 7 वर्षानंतर प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी, पार्टिसिपेटिव्ह आणि रिप्रेझेंटेटिव्ह या तिन्हीपैकीच एकावरती प्रश्न येणार, किंवा त्यांच्यामध्ये अंतर्गत प्रश्न येणार. एक म्हणजे विचार विमर्श स्वरूपाची, पार्टिसिपेट विथ विमर्शकारी दिले बरं का, आणि सिलेबसमध्ये मात्र वेगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सहभागात्मक स्वरूपाचे आणि प्रतिनिधित्व स्वरूपाचे, या तिन्हीपैकी एक येणार. इथं त्याच्यामध्ये आले होतं हॉलमार्क्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये कोणती, सिंपल. आणि याच्यामध्ये स्कॉलरची लिस्ट करून दिली होती, स्कॉलरची लिस्ट डिटेल आठवून बघा घरी जाऊन. त्या स्कॉलरची लिस्ट लिहिली का उत्तर आलं. आणि स्टेटमेंटच सुरू केलं होतं वोल्टेअरपासून. सो असे. ठीक आहे. असू द्या. पुढे काय बघा, हॅना अरेंट यांचा सर्वंकषवादाची हुकुमशाहीची कारणमीमांसा कशी केली आहे. हॅना अरेंटमध्ये फार ठराविक क्वेश्चन हे सांगितलं होतं. हॅना अरेंट 1 टोटॅलिटरिझम, हुकुमशाही, सर्वंकषवाद किंवा हुकुमशाही. 2 पॉवर, थिअरी ऑफ पॉवर, त्याच्या शक्तीचा सिद्धांत. 3 थिअरी ऑफ ॲक्शन. आणि 4 थिअरी ऑफ ॲक्शनमध्येच येतं क्लासिफिकेशन एटसेट्रा, डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर एटसेट्रा. आणि ओव्हरऑल हॅना अरेंट्स एकमन ट्रायल, हे 4 पॉईंट्स डिस्कस केले होते त्यातल्या टोटॅलिटरिझम. मग तुम्हाला जर एवढी प्रोडक्टिव्हिटी मिळते की 3-4 टॉपिकमधून एक करायचं आहे, 3-4 टॉपिकमधून एक करायचं आहे, पण क्रॅश कोर्समध्ये तेच काम आहे ना, मग ते अशा पद्धतीने जर कव्हर होत असेल अडचण काय प्रिपेअर करायला. आणि 100% PSR पेपर होऊ शकतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये तुमचे पेपर आहेत, ऑक्टोबर पण महिना मिळतो, ऑप्शनल शेवटपर्यंत असतो. सो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 5 महिन्यात ऑप्शनल डिटेल पद्धतीने अशा पद्धतीने क्रॅश कोर्समध्ये तयार होऊ शकतो. ठीक आहे. पुढे काय बघा, आणि हे बघा मी सांगितलं यांचे विचार टोटॅलिटरिझम ॲज इट इज टॉपिक कव्हर केला पूर्णपणे. बघा नंतर एंड ऑफ आयडियोलॉजी ऑलरेडी डिस्कस केलं मी, डायरेक्ट टॉपिक आला होता एंड ऑफ आयडियोलॉजी थिसिस. ही PDF शेअर करून देतो आहोत तुम्हाला मी. ठीक आहे. एंड ऑफ आयडियोलॉजी थिसिस तो डिटेल आला आहे. आणि बघा इथं दिलेलं पण एंड ऑफ आयडियोलॉजी, एवढंच दिलेलं आहे तुम्हाला, एवढंच उतरून यायचं आहे 15 मार्काला 10 मार्काला. ठीक आहे. एंड ऑफ आयडियोलॉजी थिसिस डन आहे. कन्सेप्ट काय कोणी दिली, त्याच्यावरती आणखीन काय विचार, त्याच्यावर टीका, आणि त्याच्या पुढं काय आव्हान चॅलेंजेस काय त्याला, किंवा त्याला कसं रिज्युनेट करता येईल एटसेट्रा. डन. पुढे काय निष्कर्ष सुद्धा, कन्क्लुजन सुद्धा दिलेले आहेत मी, प्रत्येक वेळेस कन्क्लुजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. पुढे काय बघा, अफर्मेटिव्ह ॲक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलं. अफर्मेटिव्ह ॲक्शनबद्दल, सकारात्मक कार्यवाही किंवा सकारात्मक कृतीबद्दल. यस, तोच क्वेश्चन येणार होता, प्रेडिक्शन होतं, तोच क्वेश्चन आला. तर गांधीच
गांधींच्या स्वराजबद्दल मी एक डायग्राम काढून दिली होती आणि एका डायग्राममध्ये पूर्ण स्वराज एक्सप्लेन केलं होतं, सांगितलं होतं हाच क्वेश्चन येणार आणि यायचं लिहायचे तुम्ही आणि हीच डायग्राम काढली तरी चालेल की गांधीजींची स्वराज कन्सेप्ट इंडिव्हिज्युअल लेवलला काय आहे, सोसायटी लेवलला काय आहे, स्टेट लेवलला काय आहे, इकॉनॉमिक लेवलला काय आहे, एटसेट्रा. ॲज इट इज क्वेश्चन आला फ्रीडम इन गांधीज स्वराज. गांधीचे 2-3च क्वेश्चन येतात, एक तर गांधी आंबेडकर डिबेट येते किंवा गांधीजींची स्वराज सत्याग्रह कन्सेप्ट येतात अन टू द लास्ट एटसेट्रा. ठीक आहे, गांधीजींचं थिअरी ऑफ मीन्स अँड एंड्स येतं मॅकॅव्हली सोबत कम्पेअर करायला. हे ठराविक क्वेश्चन आहे, मला माहिती काय येणार आहे त्याच्यापैकीच क्वेश्चन येतात. ठीक आहे, पुढे काय नंतर काय क्वेश्चन, रोल ऑफ इंटलेक्च्युअल्स, विद्वानांची भूमिका काय धुरीणत्वावरती किंवा हेजेमनीमध्ये. हिजेमनी म्हटलं का कोण आलं, ग्रामसी. मी सांगितलं होतं व्याख्याच लिहायची ग्रामसीची हिजेमनीची काय, सुरुवात काय ग्रामसीने सुरुवात करू शकता. आणि याच्यामध्ये मी सांगितलं होतं रोल ऑफ सिव्हिल सोसायटी, ग्रामसीनी कशा प्रकारे मार्क्सला वाचवलं. त्यानंतर हिजेमनीवरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आणि रोल ऑफ इंटलेक्च्युअल्सवरती क्वेश्चन येऊ शकतो. पण त्याने रोल ऑफ इंटलेक्च्युअल आणि हिजेमनी कंबाईन केलं आणि क्वेश्चन विचारला आणि डन. अतिशय सोपं होतं. 2 टाईपचे इंटलेक्च्युअल्स असतात एटसेट्रा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीच अडचण यायला नाही. आता ही इश्यू काय सांगतो तुम्हाला मी, हे बघा रोल ऑफ इंटलेक्च्युअल एवढंच दिलं होतं, एवढंच लिहायचं होतं तुम्हाला. ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल, ट्रॅडिशनल इंटलेक्च्युअल, हे ॲज इट इज हँड रिटन नोट्स आहेत, ह्या मी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये लिहून दिल्यात ॲज इट इज. आणि त्याच्याच खाली लिहिलं होतं बघा हेजेमनी. सो उत्तरच होतं जसं तसं, तुम्हाला जसं तसं उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, पुढे काय याच्यामध्ये नोटेबल फीचर काय आहे, एक देर इज नो क्वेश्चन ऑन डायरेक्टली ऑन आयडिओलॉजी लाईक मार्क्सिझम, मार्क्सवाद, सोशलिझम, दो देर इज अ क्वेश्चन ऑन लिबरल, क्लासिकल लिबरल्स. म्हणजे अभिजात उदारमतवाद्यावरती क्वेश्चन आहे, परंतु डायरेक्ट क्वेश्चन असा नाही आहे की जो आता समजा फेमिनिझमवरती, इको फेमिनिझमवरती क्वेश्चन आहे, सो तो आपण त्याच्यामध्ये काउंट करू शकतो. बट पोस्ट मॉडर्निस्ट असेल, म्हणजे उत्तर आधुनिकवाद असेल, उत्तर वसाहतवादी असतील, हे जे आयडिओलॉजी कोर त्याच्यावर क्वेश्चन नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचं असं मिसकन्सेप्शन असेल की पॉलिटिकल थिंकरवर तर मात्र सर क्वेश्चन कमी आले, तर बिलकुल नाही. एक म्हणजे जे वेस्टर्न पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हणतो आपण त्या, हे फिक्स आहे की भारतीय विचारवंतांवरती 2 क्वेश्चन आणि पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांवरती 2 क्वेश्चन. जसं की ह्या ठिकाणी हाना अरेंटवर क्वेश्चन आले आणि ग्रामसीवरती क्वेश्चन आला. ठीक आहे, सो दोन्हीवरती क्वेश्चन आले. सो इथं गांधीवरती क्वेश्चन आले, ज्याच्यात गांधीजम पण कव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ठीक आहे, आणि दुसरा क्वेश्चन कशावरती आला तर अर्थशास्त्र, कौटिल्यावरती आला. सो 2 क्वेश्चन विचारले, परंतु लक्षात घ्या तुम्हाला पाहायला मिळालं असं याच्यातलं भरपूर सारं कंटेंट रिलिव्हंट आहे अदर क्वेश्चनमध्ये. मग ते समानतेवरचा प्रश्न असू द्या, हक्कांवरचा प्रश्न असू द्या, ठीक आहे, स्वातंत्र्यावरचा प्रश्न असू द्या, जस्टिसवरचा प्रश्न असू द्या. सो याचं सिग्निफिकन्स तुम्ही डिनाय करू शकत नाही जस्ट बिकॉज 2च क्वेश्चन आले म्हणून. प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला यांना कोट करायचं आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये. एंड ऑफ आयडिओलॉजी यांच्याशिवाय होऊ शकत नाही, थिंकरशिवाय, समजून घ्या. सो दिस इज हाऊ द पिक्चर ऑफ पेपर. उत्तर लिहायला फार सोपी होती, नोट्समधून होते, तुम्ही जे रेग्युलर कंटेंट वाचता त्याच्यामधूनच होते, परंतु ते समजायला डिफिकल्ट होतं की ह्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं. मग मेसेज काय, एक करंट अफेअर तर अपडेट ठेवायचं जे की पार्ट बीमसाठी आहे, 2 मी इथं मेसेज काय पेपर 1A साठी, एक जे कोर आहे ते चांगलं करून जायचं, ज्या नोट्स आहे त्यालाच रिवाईज करून जायचं आहे. नेक्स्ट इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक सॉल्व्ह करायला बघायचे. त्यासाठी काय करायचं आहे, डिकोडिंग द UPSC क्वेश्चन. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, पूर्णपणे तुम्ही पाहिलं असेल मी पूर्णपणे अपडेट केलेले आणि अपडेशन रेडी झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट. ठीक आहे, आजचे क्वेश्चन त्याच्यामध्ये ॲड केले की अपडेशन डन आहे. हे आपलं पुस्तक आहे, हे पूर्ण पुस्तक आपण चाळून काढणार आहे. फक्त PYQचं पुस्तक आहे ॲनालिसिस केलेलं. एक सेकंड द्या मला. GS4 PSRचं ॲनालिसिस, हे पहा मी मंडेला घेतली होती ही 5 डेची रिव्हिजन, PSR ऑप्शनल रिव्हिजन, 5 डे रिव्हिजन स्ट्रॅटजी एटसेट्रा. याच्यात डिटेल प्रिडिक्शन्स केले होते, ते डिटेल प्रिडिक्शन्स आले, तुम्हाला दाखवून देईल, मी प्रूव्ह करून देईल. ठीक आहे, एक सेकंड. हां, आजचा प्रश्न आहे हा, आय थिंक यात नाही येतो. ठीक आहे, मी पाठवतो तुम्हाला, आपली PSRची पेपर आहे. ठीक आहे, एक सेकंड द्या मला, लगेच पाहूया, असं नको की तुम्हाला दाखवलं नाही होतं.
ठीक आहे. हे बा, हे आपलं PSIRचं पुस्तक आहे, टॉपिक वाईज PYQ ॲनालिसिसचं. हे टॉपिकचं PYQ जे क्रॅश कोर्स घेतात आपल्याकडे त्याच्यासाठी फ्री आहे. जे आपल्याकडे येतात, व्हिजिट करतात, कोणत्याही बॅचला कोणत्याही कोर्सला एनरोलमेंट करा, अगदी करंट अफेअरच्या कोर्सला एनरोल करा, पुस्तक प्रिंटेड घेऊन जा फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. सो हे PYQ ॲनालिसिसचं पुस्तक आहे, हे आपण डिटेल डिस्कस करणार आहे. ठीक आहे. यूट्यूबवरती सिरीज करणार आहे आपण लॉन्च, त्या यूट्यूबच्या सिरीजवरती डिटेल डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. पुढे बघा नेक्स्ट. ठीक आहे, चलो पुढे नेक्स्ट. सो अशा प्रकारे PSIRचा पेपर 1A तो ए आपण डिस्कस केलेला आहे इन डिटेल. एक सेकंड, यस, इन डिटेल. सेक्शन बी साठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वेट करूया, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सेक्शन बी देखील डिस्कस करणार आहे ॲट लेंथ इन डिटेल. ठीक आहे. या ठिकाणी इथेच थांबूया. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.